आज आपण चर्चा करणार आहोत राज्यामध्ये जे काय सगळ्यात टॉपचं प्रायव्हेट BMS कॉलेज आहे ना महाराष्ट्र स्टेटचं, त्याचं स्टेट कोटा 15% IQ कोटा, त्याचबरोबर 15% जो ऑल इंडिया कोटा असतो ना, बाहेर राज्यातील विद्यार्थ्यांसाठी किंवा राज्यातील विद्यार्थी पण ऍडमिशन करू शकताय. तर त्या तिन्ही कोट्यामधून कॅटेगरी वाईज किती फी स्ट्रक्चर आहे, जर राज्यातला विद्यार्थी ऑल इंडिया कोट्यामधून ऍडमिशन करेल तर किती फीस देणार आहे आणि जर बाहेर राज्यातला विद्यार्थी करेल तर किती फीस देणार आहे, याची सविस्तर माहिती या छोट्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. सगळ्यात अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे फी स्ट्रक्चर आहे ना, तर एका वर्षाचं फी स्ट्रक्चर आहे BMS कोर्सचं सुमितीबाई शाह जे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आहे ना पुण्यामध्ये हडपसरमध्ये त्याचं, आणि अकॅडमिक इयर 2025-26 ला हे लागू होत आहे. म्हणजे तुम्हाला आता जर अलॉटमेंट झालं कॅप राऊंड 1 पासून लास्ट राऊंड पर्यंत, तर तुम्हाला एवढी फी जी आहे ती कॅटेगरी वाईज पे करणं कंपल्सरी असणार आहे. जर आपण या ठिकाणी फीस बघितली तर BMS कोर्स साठी जे काय अप्रुव्हल फी स्ट्रक्चर आहे ना फीस रेग्युलर अथॉरिटीचं, तर ते स्टेट कोट्यासाठी जर बघितलं आपण तर ट्युशन फीस डेव्हलपमेंट फीस दोन्ही या ठिकाणी 1,98,000 एवढी तुम्हाला बघायला मिळते. पण जर आपल्याला स्टेटमध्ये सीट अलॉटमेंट झालं स्टेट कोट्यामधून किंवा राज्यातला विद्यार्थी असेल, डोमासाईल आहे, कॅटेगरीचे डॉक्युमेंट आहेत, 10वी-12वी राज्यातून झालं आणि ऑल इंडिया कोट्यामधून जर अलॉटमेंट झालं ना, तर कॅटेगरी वाईज जी फीस आहे ना तेवढीच फीस द्यावी लागते, जी की अलग अलग असते. आणि व्हिडिओच्या समोर मी तुम्हाला कॅटेगरीनुसार किती फीस लागणार आहे त्याची पण माहिती देणार आहे. आणि सेकंड, अगर हमने बात किया ना कि अगर कोई बच्चा महाराष्ट्र स्टेट छोड़ के बाहर का है, कोई भी कैटेगरी में आता हो, उसके पास कोई भी डॉक्यूमेंट हो, इनकम कितना भी हो, गर्ल्स हो बॉयज हो, सभी के लिए ऑल इंडिया कोटा का जो फीस मेंशन है ना उतना टोटल अमाउंट आपको देना पड़ेगा. तो लगभग 1,98,000 आपको यहाँ पर एक साल का फीस देना है. फर्स्ट ईयर आपका 1.5 साल का होगा तो आपको 1.5 साल का फीस देना होता है, इसका आपको ध्यान रखना है. एक साल का फीस जो है ना 1,98,000 आपको मिल जाएगा. जर आपण आता कॅटेगरी वाईज विचार केला किंवा आपण जर IQ कोट्याचा विचार केला तर IQ कोट्याची जी फीस असते ना, तर स्टेट कोट्यासाठी जी फीस लागते आपल्याला त्याच्या 3 पटीने जास्त आपल्याला द्यावं लागतं. त्याचबरोबर जर आपण NRI कोट्याचं फीस बघितलं तर 5 पटीने जास्त फीस द्यावी लागते. जसं की आता 1,98,000 म्हणजे जेव्हा आपण 2 लाख पकडलं, तसं तुम्ही IQ कोट्यामधून जाणार तुम्हाला 6 लाख देणं आहे. तेच तुम्ही जर NRI कोट्यामधून जाणार तर 10 लाख रुपये तुम्हाला दरवर्षी पेमेंट देऊन या कॉलेजमध्ये ऍडमिशन करावं लागतं. ही गोष्ट लक्षात ठेवा. IQ NRI कोट्यामधून जस्ट क्वालिफाय मार्कावर तुम्हाला हे कॉलेज कोणत्याही राऊंड मध्ये अलॉटमेंट व्हायचा चान्स लागून जाईल, पण त्याची फीस किती आहे हे तुम्ही एक वेळेस व्हेरीफाय नक्की करून घ्या. आता जर आपण कॅटेगरी वाईज फी स्ट्रक्चरचा विचार केला BMS कोर्ससाठी या कॉलेजचा, जर तुम्ही जनरल कॅटेगरीमध्ये येताय किंवा मग तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये येताय SC आणि ST कॅटेगरीला सोडून, आणि तुमचं इन्कम जर 8 लाखापेक्षा किंवा रूल पेक्षा जास्त असेल, तर त्या कंडिशन मध्ये तुम्हाला 1,98,000 टोटल अमाऊंट पेमेंट करणं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. नंतर तुम्ही SC ST कॅटेगरीमध्ये येताय तर तुम्हाला कुठल्याही प्रकारे फीस द्यायची गरज नसते. तुम्हाला इथे डेव्हलपमेंट फीस पण द्यायची गरज नाही, ट्युशन फीस पण द्यायची गरज नाही. ऍडमिशन फॉर्मचे जे पैसे असतील किंवा अदर जी फीस असेल ना तेवढीच फीस तुम्हाला पेमेंट करणं आहे. त्यानंतर जर आपण FIJE, NTB, NTC, NTD कॅटेगरीचा विचार केला तर तुम्हाला फक्त डेव्हलपमेंट फीस द्यावी लागते, जी की 19,943 रुपये तुम्हाला अमाऊंट बघायला भेटतं. FIJE, NTB, NTC, NTD, SBC कॅटेगरी मधला मुलगा असो मुलगी असो सर्वांसाठी या ठिकाणी जी पेमेंट करणं आहे ना, तर ती जवळपास 19,943 रुपये देणं. ही गोष्ट लक्षात ठेवा. आता तुम्ही जर खाली बघितलं तर तुम्हाला या ठिकाणी OBC आणि SBC कॅटेगरी बघायला भेटते, पण SBC कॅटेगरीसाठी ट्युशन फीस नसते. इथं जरी मेन्शन केली असेल तरी तुम्ही ज्यावेळेस महाडीबीटीवर जाऊन स्कॉलरशिपचा फॉर्म फिल करणार आहे ना, तर तुम्हाला टोटल अमाऊंट जे आहे ते रिटर्न देण्यात येईल. ही गोष्ट लक्षात ठेवा. तो OBC कॅटेगरी मधले मुलं असतील, EBC कॅटेगरी, EWS कॅटेगरी, SCBC कॅटेगरी, या चारही कॅटेगरी मधले जे बॉयज असतील ना, ज्यांचं की इन्कम रूल मध्ये बसतं आणि तुम्हाला स्टेट कोटा किंवा मग जो 15% कोटा आहे ना ऑल इंडिया कोटा, तिथून जरी अलॉटमेंट झालं, पूर्ण कॅटेगरीचे डॉक्युमेंट आहे, राज्यातून 10वी-12वी झालेली, तर त्या कंडिशन मध्ये तुम्हाला या ठिकाणी 99,000 रुपये एवढं तुम्हाला पेमेंट करणं फीस. ही गोष्ट लक्षात ठेवा. परत सांगतोय, OBC कॅटेगरी, EBC कॅटेगरी, EWS कॅटेगरी, SCBC कॅटेगरी मुलं असतील, इन्कम जर रूल मध्ये बसत असेल तर तुम्हाला 99,000 रुपये या ठिकाणी पेमेंट करणं आहे. पण जर याच कॅटेगरीमधून OBC कॅटेगरी, EBC कॅटेगरी, EWS, SCBC कॅटेगरी जर गर्ल स्टुडंट असतील ना, तर तुम्हाला फक्त 19,943 रुपये एवढंच अमाऊंट जे आहे ते एका वर्षाचं कॉलेजमध्ये सबमिट करणं आहे. ते कॅटेगरी वाईज फी स्ट्रक्चर होतं सुमितीबाई शाह आयुर्वेदिक कॉलेज BMS पुण्यामधलं. तर त्याची मी सविस्तर माहिती तुमच्याबरोबर शेअर केली आहे. हे फी स्ट्रक्चर मी ऑफिशियल कॉलेजच्या वेबसाईटवरून घेतलेलं आहे. तुम्ही स्वतः कॉलेजच्या वेबसाईटमध्ये जाऊन हे फी स्ट्रक्चर चेक करू शकता. तुम्हाला अशा प्रकारे फी स्ट्रक्चर बघायला भेटेल. तुम्हाला फक्त एक गोष्ट लक्षात ठेवणं आहे की राज्यामध्ये जे काही रिझर्व्ह कॅटेगरीचे मुलं आहेत ना, FIJE, NTB, NTC, NTD, मुलगा असो मुलगी असो सर्वांसाठी फक्त डेव्हलपमेंट फीस देणं आहे, जी की 19,943 रुपये. SC ST चा विद्यार्थी असेल, मुलगी मुलगा असो, इन्कम किती असो, तुम्हाला कुठल्याही प्रकारे फीस द्यायची गरज नाहीये. OBC, EBC, EWS, SCBC कॅटेगरी मधले जर मुलं असतील तर तुम्हाला 50% फीस देणं आहे दोन्ही मिळून. OBC, EBC, EWS, SCBC कॅटेगरी मधले जर मुली असतील, इन्कम जर लिमिट मध्ये असेल, तर तुम्हाला इथं कुठल्याही प्रकारे ट्युशन फीस द्यायची गरज नाही. तुम्हाला फक्त डेव्हलपमेंट फीस देणं आहे, जी की
की 19,943 रुपये आणि एसबीसी कॅटेगरी मधल्या मुलींना दोघांना पण फक्त डेव्हलपमेंट फीस देणे जी की 19,943 रुपये. जर ऑल इंडिया कोट्यामधून कोणी ऍडमिशन करतंय, स्टेटचे डॉक्युमेंट आहे पूर्णच्या पूर्ण कॅटेगरीचे किंवा डोमासाईल 10वी-12वी राज्यातून झाली तर सेम फीस तुम्हाला लागू होईल. पण जर तुमच्याकडे स्टेटचे डॉक्युमेंट नाहीये, डोमासाईल वगैरे, तर तुम्हाला पूर्ण जनरल कॅटेगरीची फीस भरावी लागते. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्याचनंतर जर तुम्ही आयक्यू कोट्यामधून जाताय तर तुम्हाला 3 पटीने जास्त फीस देणं आहे. जवळपास 6 लाख रुपये तुम्हाला पेमेंट करणं एका वर्षाचं. तुम्ही जर एनआरआय कोट्यामधून जाताय तर जवळपास तुम्हाला 10 लाखाच्या आसपास जे आहे त्या ठिकाणी फीस पेमेंट करणं आहे. हे जे फी स्ट्रक्चर होतं मी डिटेलमध्ये एक्सप्लेन करून तुमच्याबरोबर शेअर केला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जुळून राहा. त्याचबरोबर जर तुमचा काही डाऊट शिल्लक असेल तर तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करा, आम्ही तो सॉल्व्ह करण्याचा नक्की प्रयत्न करू. त्याचबरोबर जर तुम्हाला डीपीटी मेडिकल कन्सल्टन्सी थ्रू पेड काउन्सिलिंग किंवा पर्सनल गाईडची रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज टाका, आम्ही तुम्हाला तिथं त्याबद्दल सविस्तर माहिती शेअर करू. तुम्हाला जर येणारी प्रत्येक अपडेट फ्रीमध्ये एक्सप्लेन करून हवी असेल किंवा पीडीएफची रिक्वायरमेंट असेल तर आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. आम्ही तिथं फी स्ट्रक्चर, कट ऑफची किंवा येणारी प्रत्येक अपडेट जी आहे ती त्या ठिकाणी पीडीएफच्या माध्यमातून 100% शेअर करू.